नमस्कार, सुस्वागतम. सर्व प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची जी मी कथा सांगणार आहे, तिच्या लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख आणि कथेचं शीर्षक आहे और होली हुई गुलाबी. सकाळपासूनच धुलीवंदनाचे वेध लागलेले होते. बच्चा कंपनी तर खाली पहाटेपासून धूम करत होती. नेहमीप्रमाणे कामवाली बाई हे प्रस्थ न आल्यामुळे त्यांची कामं मलाच करावी लागणार होती. मी कचऱ्याचा डबा खाली सोसायटीच्या कचरा कुंडीत ओतायला गेले. मुलांची मस्ती आणि तो निखळ आनंद बघत जरा वेळ तिथेच थांबले. शेजारच्या सोसायटीतला एक छोटा मुलगा आत शिरला आणि ह्या मुलांना बघून म्हणाला, मुझे भी रंग दो, सारे रंग लगाओ, मैं भी खेलूंगा. तेवढ्यात त्याची बुरखा घातलेली आई लगबगीने आली आणि म्हणाली, नहीं बेटा, रंगों से खेलना हमारा मजहब नहीं. क्षणभर हे ऐकून सर्र झालं. आनंदाची विभागणी. मन अस्वस्थ झालं. तेवढ्यात काही मुलं माझ्या हातावर रंग फासून पळाली. पुन्हा त्या मुलाकडे लक्ष गेलं आणि न राहवून मी तिच्या जवळ गेले आणि पाण्याने भरलेला फुगा त्या मुलाच्या हातात देऊन सांगितलं, इससे खेलो. पानी का कोई रंग नहीं होता. $1,000,000 स्माईल काय असतं ते प्रथमतः त्या मुलाच्या चेहऱ्यावर पाहिलं. चलो फोड़ दो बच्चा, इस दीवार पर फोड़ो, मी म्हणाले. इससे क्या होगा? त्याच्या आईने विचारलं. टूटेगी तो नहीं, लेकिन गीलापन जरूर रहेगा. माझ्या बोलण्यातलं मर्म तिने जाणलं होतं. पण तरीही तावातावानी ती तिच्या मुलाला घेऊन तिच्या सोसायटीच्या आवारात शिरली. एक नजर मागे वळून बघितलं आणि माघारी येऊन माझ्याच हातातला गुलाबी रंग बोटावर घेऊन तिच्यातली आई हलकेच हॅपी होली सांगून गेली. सकाळच्या शुभेच्छांमधून सहज एक आठवून गेली. मिट जाए दूरियां सारी, कड़वी सी ना बोली हो, हर दिल में बस प्यार बसे, ऐसी इस बार होली हो. खरंच इस बार होली गुलाबी हुई. धन्यवाद. लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख आणि सादर करती आरती गुप्ते.